बोली नर्मदा मैया की जय हो। बोली नर्मदा मैया की जय हो। हर गहरी नर्मदान गहरो पाणी देखी न जीव घबराए हो। नर्मदे हर चितळे माई द्या। हो काय नाही पडणार नाही, चला ते वरती गवताला पकडा। नर्मदे हा तुम्ही इकडने कसं काय आला? मग आता थोडा वरतून पण रस्ता आहे ना, मग चांगला रस्ता नाही। चल नर्मदे हा तो हो 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 चला होय ना, इकडे यायला पाहतो तुम्ही। नर्मदे हा आलो आलो आलो, थांबा आलो परत। त्यांना चालता येत नाही की नर्मदा मैयाच्या किनारे डोंबिवलीचं आहे ते। नर्मदे नर्मदे हात हात द्या, हात पकडा हा आणि घ्या उडी मारून। चला सोडा, पाय सोडा। हा वरतून हात पकडा हो महाराज, हात पकडा ना। हा सोडा पाय खाली, हा ते चला पुढे। काय झालं? चला नर्मदे त्या पुण्याच्या चितळे मैया तुमच्यापेक्षा नाजूक आहेत, पण त्यांनी परिक्रमा केली बिना चप्पलची आणि आश्रम काढलाय पुढे समोर केलकाचला। नर्मदे हर हा अनगोरा अनगोरा नर्मदे हा चला। ते डोंबिवलीचे त्यांच्याकडे वजन भरपूर आहे आणि हा नर्मदे हर ते डोंबिवलीचे येते, त्यांचं सगळं 4 बॅगा घेऊन इकडे आणून ठेवल्या, परत त्यांना उचलून इकडे वर ठेवलं त्या मातारामला। अंगात नाही जीव अजिबात। आणि नर्मदे हा 1.5 महिना झाला आणि चाललोय किनाऱ्याने मस्तपैकी। नर्मदे परिक्रमेत मात्र लोकांनी विचारपूर्वक यायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। म्हणजे असं काही नाहीये की लोक ह्याचं त्याचं ऐकून येतात, एक चमत्कार म्हणा किंवा काहीतरी असं काही नाहीये। पण इकडं 25-30 किलोमीटर रोजचं चालावं लागतं, हे ध्यान ठेवायला पाहिजे। आणि आता एमपीतील लोक सुद्धा आश्रमाला थोडे कंटाळलेत, म्हणजे एवढं काही अवघड नाही, कारण पब्लिक इतकं झालेलं आहे जास्त। मरणाचे परिक्रमावासी यायला लागले तर एका आश्रमात 200, 300, 50, 80 काय ते सगळं गदा रोळ करून टाकला। त्याच्यामुळं ह्यानी केली म्हणून आपण करायला पाहिजे अशातला भाग नाही। परिक्रमा कुणी करायची, ज्याचं कुणीच नाही जगात त्यांनी यावं, साधू संत व्हावं, इकडे राहावं। त्याच्यानंतर साधूंनी करावी तपश्चर्या करायला काय, आणि एक गरज त्यांनी शक्यतो येऊ नये काय, काही गरज नाही ना शक्य ती काही येतात आणि जातात, फक्त गर्दी करतात आणि काही नाही, एवढं काही विशेष नाही। नर्मदे हर